त्यात आता आपण नको जाऊयात. त्यामुळे आम्ही या ऊर्जेने आणि या आशावादाने आता उतरत आहोत की जी मधली 5 वर्ष खऱ्या अर्थाने महामंडळाचा जो एक सामान्य प्रतिनिधी सामान्य सभासद होता, सगळी कामगारांपासून ते निर्मात्यांपर्यंत ही जी अशी सगळी भाजणी आहे ही सगळीच्या सगळी एका अर्थाने निराधार झाली होती. पण तरी देखील पहिल्या 4 वर्षांमध्ये महामंडळाने ज्या पद्धतीने काम केलं ते एका नवीन टप्प्याला, ज्या टप्प्याने मराठी सिनेमा पुढे जात होता त्या टप्प्याने महामंडळ आपलं कार्यक्षेत्र विस्तारत होतं. संबंध महाराष्ट्राभर आपल्या शाखा निर्माण झाल्या. पहिल्यांदा अगदी पारंपरिक कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या त्रिकोणामध्ये जे खऱ्या अर्थाने व्यवसाय त्याच्यापेक्षा विस्तारला गेला, पण कार्यालय मात्र या त्रिकोणामध्येच फक्त काम करत होतं. तर संबंध महाराष्ट्रावर आपली 13 विभागीय आणि संपर्क कार्यालय निर्माण झाली. संबंध महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत खऱ्या अर्थाने ग्रासरूट पर्यंत जे महाराष्ट्रातले आपले कलावंत जे टॅलेंट आहे त्या सगळ्यांना मुख्य धारेत सामावून घेण्याचं मुख्य काम समर्थ पॅनलनी म्हणजे या सगळ्या विद्यमान कार्यकारिणींनी केलेलं होतं. वास्तू निवडल्या, वास्तू स्वतःच्या मालकीच्या विकत घेतल्या गेल्या, त्याच्यावरच्या अनेक गोष्टी आहेत. ज्या पद्धतीने एक डिजिटायझेशन दृष्टीने आपण आणखी पुढचं पाऊल टाकलं, अशा अनेक गोष्टी आपण कालानुरूप बदलत पुढे 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 जात होतो. आता खरं सांगायचं म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एक साधारण बघता असं बघतो की 2004 नंतर श्वास नंतर मराठी चित्रपट एका वेगळ्या टप्प्यावर आला. कलात्मक आणि मराठी चित्रपटाची निर्मिती वाढली. सैराट नंतर असं झालं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली की सैराट करू शकतो आपण का नाही, आणि त्या अर्थाने महामंडळाची व्याप्ती त्या दृष्टीने सुद्धा वाढायला लागली. महामारीनंतर म्हणजे कोरोना नंतर आता आणखी एक पुढचा टप्पा आलेला आहे. मराठी सिनेमा म्हणजे कुठलाही भाषिक सिनेमा हा फक्त त्या त्या प्रदेशापुरता उरलेला नाही, तो आणखी पुढे गेलेला आहे. OTT सारखं माध्यम आलेलं आहे. आता हे विजन 2.0 जे आहे हे अशा अर्थाने आखलं गेलेलं आहे की जो बदलता काळ आहे, बदलती आव्हानं आहे, पण त्याच वेळेला बदलती संधी पण आहे. या सगळ्यांना आपण सामोरे सगळ्या इंडस्ट्रीला, आपल्या सगळ्या फॅटर्निटीला आपलं पुढं कसं घेऊन जायचं हे विजन 2.0 समर्थ पॅनल घेऊन आलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की समर्थ पॅनल अगदी बहुमताने हा कार्यभार आपल्या हाती घेणार आहे आणि विजन 2.0 जे आहे हे पूर्णपणे अस्तित्वात येणार आहे, प्रत्यक्षात येणार आहे. अशा शुभेच्छांसकटच आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी सुशांत शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. सर विक्ट्री साईन. तुमच्याकडे पुरावे आधारे आहेत का तुम्ही असे? आमच्याकडे समोरच पुरावा आहे हो, आणि पत्रकार आहेत ते. त्यांनी जे आम्हाला सांगितलं किंवा आमची इतर जे काही सहकारी लोक आहेत त्यांच्याकडनं पत्रकार आणि कलाकार दोघांनाही फसवलेलं आहे. आणि हे पत्रकार आणि कलाकार यांच्यासाठीच ती योजना आहे. त्यांनी काही लोकांनी नातेवाईक पण त्याच्यात आहे आणलेली. आम्हाला संजयकडनं ही गोष्ट कळली, इतर जे आहेत गोष्ट त्यांच्याकडनं. आणि पुरावे असतील तर हवे असतील तर आम्ही सादर करू. अनेक निर्माते येतात हौशे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्यांच्याशी बरेच लोक कनेक्ट असतात. डिजिटल मार्केटिंग असेल, PR असेल, अनेक लोक त्यांच्यासाठी काम करतात 5-5, 6-6 महिने. पण बऱ्याचदा निर्माते काय करतात, काम करून घेतात आणि नंतर त्यांच्या हक्काचे पैसे देत नाहीत. एक तर सिनेमा फ्लॉप झाला किंवा पैसे संपले, गणेश सरांना व्यवस्थित माहिती आहे, किंवा काही मीडिया हाऊसेसशी त्यांचे टायअप असतात, त्यांचे पण ते पैसे बुडवतात. यातले 80% निर्माते हे बाहेरचे असतात, परप्रांतीय. काम करून ही हक्काचे पैसे देत नाहीत. तर महामंडळ अशा निर्मात्यांसाठी काही करणार का, किंवा महामंडळ या सगळ्याच म्हणजे नुसतंच ही कॅटेगरी असं नाही, पण महामंडळाशी संबंधित जेवढे पण विभाग आहेत या विभागा व्यतिरिक्त पण चित्रपट क्षेत्राशी संबंधित जी लोक आहेत त्यांच्या जेव्हा तक्रारी महामंडळाकडे येतात तेव्हा आमची एक समिती आहे, लवाद समिती. त्या लवाद समितीचं महिन्यातून 2 वेळा त्याची एक तारीख असते. त्यावेळेला 3 ते 4 संचालक मुंबईतले त्या समितीचे बसतात. दोन्ही पार्टीला बोलवलं जातं, त्याची त्यांना नोटीस दिली जाते.
काय आहे ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. हे मुंबईमध्ये होतं, तसंच ते पुण्यात होतं, तसंच ते कोल्हापूरमध्ये होतं. आणि हे आज नाही आहे, हे वर्षोनवर्ष चालत आलेलं आहे. पण याच्यासाठी गोंगपण अशी आहे ना की आता चित्रपट महामंडळ ही इतकी जुनी संस्था आहे. आता चित्रपट महामंडळात आपल्याला काही मिळत नाही म्हणून लोकांनी वेगवेगळ्या संस्था काढल्या, सरकार दरबारी गेले की तुम्ही चित्रपट महामंडळाला जशी मान्यता दिली तशी आम्हाला द्या, नाही तर आम्हाला देत नसेल तर त्यांना पण देऊ नका. हे आपलीच लोक आहेत. त्यामुळे कधी कधी काय होतं की हा मोठा होतोय, पण हा मोठा होत नाही, ती एक संस्था आहे, त्या संस्थेचं श्रेय आहे. हे कोणी सुशांत शेलार किंवा मेघराज भोसले किंवा सुभाष नकाशे एकट्याचं काम नाहीये. हे व्ही शांताराम यांनी, म्हणजे बालजी पेंढारकर, जयश्रीताई, बाबूजी वगैरे यांनी करून ठेवलं. आम्ही फक्त ते पुढे नेण्याचं एक काम करतोय. पण आपल्यातलीच काही मंडळी जेव्हा असं वागतात तेव्हा आम्हाला पण खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप अडीअडचणी येतात. पण ही लवाद समितीच्या माध्यमातून, पण अगेन मी तुम्हाला सांगेन की याचं एक एकी जर का ठेवली आणि हे एकच जर का ठेवलं ना, तर मला वाटतं अशा पद्धतीची फसवणूक कोणी करू शकणार नाही. कारण महामंडळाच्या माध्यमातून लाखो रुपये आपण लोकांचे वसूल करून दिलेले आहेत. पण आता काय झालंय की ते सेन्सॉरसाठी एक आमची एनओसीची एक जी हे होती की ते फक्त महामंडळाची एनओसी असेल तरच तुम्हाला सेन्सॉर मिळणार. पण त्याच्या सुद्धा आमची काही मंडळी आहेत आपल्यातलीच, त्यांनी जाऊन त्यांना हे सांगितलं की नाही आमच्या पण तुम्ही ह्याला हे द्या, मान्यता द्या, नाही तर त्यांचं काढून टाका. म्हणजे आम्हाला देत नाही त्यापेक्षा ठीक होतं, त्याच्यासाठी प्रयत्न करा ना, तुम्हाला मिळावं याच्यासाठी. महामंडळाचं काढून टाका याच्यासाठी जास्त प्रयत्न करतात. सुशांत, तू सेन्सॉरचा मुद्दा मांडलात ना, बरोबर आहे. कारण मंडळामध्ये सुजाव असल्यामुळे सेन्सॉर रोलच करतात. 2-2 महिने निर्मात्यांना सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळत नाही आणि दिलं तर युए देतात, तर यू देतात. हे काय झालंय त्याची आमचं मस्त पॅनल पुढे घेईल करणार आहे. निश्चितपणे आपणच पुढाकार घेतो आणि त्याच्यासाठी आता इतर ज्या संस्था आहेत त्यांनी जे काही गोष्ट सांगितली, मग ते हिंदीशी संबंधित पण ज्या काही फेडरेशन आहेत, इम्पा असेल किंवा इतर काही असोसिएशन्स आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं ना की आमच्याकडे जर का तो प्रोड्युसर रजिस्टर असेल तर त्याला पण तुम्ही मान्यता द्या. मग काय रेकॉर्ड राहत नाही, आणि तो रेकॉर्ड जर का एकाच थ्रू राहिला, आता मराठी सिनेमाची एकमेव संस्था आहे ना ही, तर मग तुम्ही ते अफिलिएट होणं गरजेचं आहे त्या निर्मात्याला. तुम्ही तिकडे जाऊन फेडरेशनचं कार्ड काढून तुम्ही इथे येऊन मराठी चित्रपटाचं अनुदान किंवा सेन्सॉर कसं काय मागू शकता. पण समर्थ पॅनल निश्चितपणे आधी काम करत होतं आणि अजून जोमाने या जाचक अटी ज्या आहेत ते आपण कमी करण्याचं काम निश्चितपणे करू. बऱ्याच वेळा कलाकार प्रमोशन येत नाहीत, जन्माला खूप त्रास होतो नंतर. त्यासाठी जर समजा सेन्सॉर मंडळाकडे आले, निर्माता तक्रार, ह्याच्यात गोष्ट अशी होते ना की काही निर्मात्यांना आम्ही वारंवार सांगत असतो की तुम्ही प्लीज जेव्हा येता प्रोड्यूस करायला तेव्हा येऊन भेटा, त्याविषयीची माहिती मिळवा. तुम्ही माहिती पुस्तक पण आपण काढलेलं आहे, ते तुम्ही घ्या. होतं असं की माझ्याकडे पैसे आले की मी उठतो, मला कोणीतरी स्टोरी ऐकवतो, मग मला असं वाटतं की नाही माझा हा पुतणे आहे, त्याला मी हिरो म्हणून घेतो, आणि मग अशा पद्धतीने तो जेव्हा सिनेमा होतो तेव्हा 4 दिवसांनी त्यालाही असं वाटायला लागतं अरे मॉनिटरच्या समोर बसून काय ऍक्शन असतं म्हणायचंय. मग तो 6व्या दिवशी डायरेक्टर पण झालेला असतो. मग अशा निर्मात्यांचं काय होतं की नाही होतं असं, आणि अशा निर्मात्यांचं काय होतं मग की त्याच्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना कळत नाही. मग ऍग्रीमेंट ही एक जी गोष्ट आहे, कारण कॉन्ट्रॅक्ट होणं खूप गरजेचं आहे, हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. हे स्पॉट बॉय साठी पण तेवढंच गरजेचं आहे, कारण हे लिगल डॉक्युमेंट आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही बनवा ना कलाकाराबरोबर की बाबा एवढ्या कालावधीमध्ये आम्ही शूटिंग पूर्ण करू, एवढ्या कालावधीमध्ये डबिंग पूर्ण करू, तू प्रमोशनला आलास तर तुला तुझे पैसे मिळतील. हे तुम्ही करा ना कॅटेगरी वाईज. आज आपण कुठल्याही कंपनीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला जो पगार मिळतो तर आपण त्यांचं लिगल डॉक्युमेंट साईन करतो ना, मेल तर करतोच ना. बरं आता ते पण नाही राहिलेलं फिजिकल. तुम्ही त्या मेलवरती फक्त येस नो काय तुम्हाला रिप्लाय करायचा तो करा, इतकं साधं झालंय. पण ते करत नाहीत आपली लोक. आणि अग्रीमेंट फॉर्मॅट पण आपल्याकडे महामंडळाकडे वकील पण आहे, पण नाही लोकांना तेवढा वेळ नाही आहे. आणि मग कोणी पैसे बुडवले की मग महामंडळ काहीच करत नाही. तुम्ही आमच्या सोबत असतात तर आम्ही तुम्हालाच केलं असतं. पण गणेशजी यांनी उमेदवारी स्वीकारली, पुढच्या वेळेला तुम्ही आमच्या सोबत पाहिजे.
गणेशला तुमचा पाठिंबा असेल तर आमचाही गणेशला पाठिंबा आहे. श्री गणेशच म्हणायचं ना. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? मला प्रश्न आहे, बॉलिवूडमध्ये एखादा निर्माता ऑलरेडी इन्फा किंवा WI मध्ये आहे, म्हणजे तो मेंबर आहे, तर असं बोललं गेलं का मराठी जर काढायचं मला गरज नाही तिथे महामंडळाचा अध्यक्ष म्हणजे मेंबरशिप घ्यायचं, तुम्ही त्या इन्फा आणि WI याच्यात घेऊ शकता. हे कितपत खरं आहे काय? इट शुड बी कंपल्सरी आपली मेंबरशिप घ्यायची. नाही, आता GR मध्ये जे काही गोष्ट आहे मेघराजी यांना निश्चितच मराठी चित्रपटासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं रजिस्ट्रेशन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि यासाठी गरजेचं आहे की सेन्सॉरला सुद्धा आमची NOC लागते. आणि ज्यावेळेस अनुदान मिळत होतं म्हणजे मागे 6 महिन्यापर्यंत अनुदान मिळत होतं, अनुदानात सुद्धा तो अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासद असला पाहिजे, कंपल्सरी होतं. त्यामुळे तिथे महामंडळाची मेंबरशिप जरी वेस्टर्न इंडिया किंवा इम्पाचा तुम्ही असला तरी महामंडळाची मेंबरशिप घेणंही कंपल्सरी होतं. परंतु मुनगंटीवार साहेब जाता जाता शेवटच्या दिवशी इलेक्शनची आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एक चुकून GR काढला आणि यात मान्यता रद्द केली. परंतु आता आशिष शेलार साहेब ते म्हटले की तुम्ही बॉडी आल्यानंतर 1 महिन्याच्या आत चित्रपट महामंडळाला जी गेलेली मान्यता आहे ती महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळेल. त्यामुळे त्यासाठी कंपल्सरी निर्मात्याला चित्रपट महामंडळाचं मेंबर होणं हे गरजेचंच आहे. मेघराजी, हल्ली निर्मात्यांना अवर्गणी बवर्ग 40 लाख 30 लाख अनुदान दिलं जातं, तर तुमचं पॅन आल्यानंतर तो वाढ होईल का? कारण महागाई वाढली. निश्चितच होईल. आणि त्यापुढे सांगतो पुढचा पण 10 लाख जे अनुदान मिळाले आता 200 निर्मात्यांना ते सुद्धा महामंडळाच्या प्रयत्नातून मिळालेले आहे. कोणी काही श्रेय घेत असेल किंवा सांगत असेल तर असं नाही. तुम्ही खात्री करू शकता आम्ही कोविड पासून फॉलोअप करत होतो की कोविडमध्ये हे चित्रपट रिलीज झाले, त्यांना थिएटरमध्ये लावू शकले नाहीत, त्यामुळे 10 लाख त्यांना मिळाले. आणि 40 आणि 30 लाख ही कमी अमाऊंट आहे. आदरणीय आशिष शेलार सर अतिशय पॉझिटिव्ह आहेत कलाकारांच्या गोष्टीबद्दल, ते अभ्यासू आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत. आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर थिएटरची सुद्धा मिटिंग घेतली. सिंगल स्क्रीन थिएटर ओनर्स, मल्टिप्लेक्स थिएटर ओनर्स आणि आमचे प्रोड्युसर्स याची मिटिंग घेतली मागे 2 महिन्यापूर्वी. त्यांनी एक प्लॅन करायचा आहे की मराठी चित्रपट कशा प्रकारे लावायचा. मल्टिप्लेक्स मध्ये एवढे स्क्रीन रिझर्व, सिंगल स्क्रीन एवढे स्क्रीन रिझर्व यातून होत नाहीये. ते एक हिट झाला चित्रपट सैराट सारखा किती वर्षाचं कव्हर होऊन जातं. तर कंपल्सरी एक स्क्रीन जर 4 स्क्रीन असतील त्यातली एक स्क्रीन किंवा काही शो वर्षभर रिझर्व असले पाहिजेत असं आम्ही मागणी केलेली. आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही पाठपुरावा करू शकलो नाही तर आमची बॉडी ऑफिशियल नव्हती. परंतु आता आल्यानंतर 1 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत. तर शासन आमच्या बरोबर आहे. तर पूर्वी असं होतं काय तुम्ही अनुदानासाठी का तुम्हाला एक फॉर्मॅट लागायला लागतं 4K किंवा काही तुमचे नियम होते, त्या नियमानुसार तुम्ही A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड दिलं जातं. आता काय त्याच्यामध्ये बदल आहे का? कारण आता डिजिटल पूर्ण डिजिटल नाही, झाले. आता कुठल्याही फॉर्मॅट मध्ये गेलं 2K रेझोल्युशन आणि तुम्ही जर त्याचा DI केला चित्रपट की त्या रेझोल्युशन मध्ये येतो. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही मोबाईलवर जरी चित्रपट केला आणि त्या क्वालिटीचा केला तर तो काही विषय नाही. ते तुमचे मार्क्स असतात, तिथे 100 मार्क्स असतात प्रत्येक गोष्ट. कथा निवड, पटकथा, संवाद, बॅकग्राऊंड, चित्रपटात टेक्निकल विभाग, तुम्ही DI केलाय का, तुम्ही कुठल्या कॅमेरावर केलेला आहे, काय केलेलं आहे, किंवा कुठले पात्रांची निवड, पात्र म्हणजे कलाकार हे कलाकार म्हणून नाही, योग्य पात्रांची निवड आहे का त्या कॅरेक्टरला. त्या प्रकारे 100 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क मिळाले. 50 51 ते 70 त्याला 30 लाख मिळतात. 70 ते 100 मध्ये त्याला 40 लाख मिळतात. आणि 50च्या खाली 50 पासून 40 पर्यंत 35 ते 50 त्यांना 10 लाख रुपये मिळतात. मेघराजी, 2 प्रश्न सुशांत उद्यासाठी पण आहे. एक पहिला प्रश्न तर आपल्याच महाराष्ट्रात मराठी सिनेमांना वेळेवर शो मिळत नाहीत, चांगले शो मिळत नाहीत. तुम्ही मगाशी म्हटलात की तो प्रयत्न तुम्ही करणार आहात. आणि मागच्या बघितलं तुम्ही पण आंदोलन केलं की एखादा चांगला सिनेमा आपला चालला असेल पण साऊथच्या सिनेमांमुळे तो हटवला जातो 3 दिवसात. काही सिनेमे 2 दिवसात हटवले जातात. त्यामुळे निर्माता मरतो, कारण रेशो खूप तो वेगळा असतो. सिनेमा चालला तर निर्माता जगेल. तर याच्यावरती काय तुम्ही भूमिका घेणार आहात का? आणि दुसरा प्रश्न, एकाच दिवशी वर्षानुवर्षापासून आहे, एकाच दिवशी 5-5, 6-6 सिनेमे येतात, तर त्यात कुठलाच चालत नाही, ऑडियन्स पण डायव्हर्ट होऊन जाते. आता परत 19 तारखेला 3 मोठे सिनेमे येतात. तर या गोष्टींवर आळा घालण्यासाठी काही पावलं तुम्ही उचलू शकतात का? किंवा निर्मात्यांशी काही चर्चा यावर करू शकतात का? कुछ नहीं होता यार, असा एक जो कॉन्फिडन्स आहे जो प्रत्येकाला असं वाटतं अरे इसका कुछ नहीं होता रे, मेराही आहे, तर तो कुठेतरी मला त्यांच्याकडनं घ्यावा असं कधी कधी वाटतं.
पण विषय असा आहे की जेव्हा आता आपण त्या सिनेमासाठी आंदोलन केलं, मराठी सिनेमासाठी, त्याच्यानंतर आता मेघराजींनी सांगितलं की त्याविषयी शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर गृहसचिवांना बोलवून आपण तातडीची बैठक मंत्रालयात लावली होती. ती सगळी माहिती तुम्हाला आहे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्या. आपण थिएटर्स ओनरला पण बोलवलं, मल्टिप्लेक्सवाल्यांना पण बोलवलं आणि त्यांच्याकडनं सुद्धा गोष्टी समजून घेतल्या की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे. तर एक्झॅक्टली प्रॉब्लेम असा आहे की एक सर्टन शोज मराठी सिनेमाला द्यायचे अशी एक नियमावली जी शासनाकडनं हे झालेली आहे. पण होतं असं की एखादा दुनियादारी सारखा सिनेमा येतो किंवा एखादा लय भारी सारखा सिनेमा येतो किंवा एखादा बाई पण भारी देवासारखा सिनेमा येतो आणि तो वर्षभराचा सगळा जो कोटा आहे तो सगळा पूर्ण होऊन जातो त्या थिएटर मार्काचा. मग त्या मल्टिप्लेक्सवाल्याला असं होतं की अरे मी तर दिले माझे सगळे शो, माझं तर झालंय बॉस सगळं. त्यांची अडचण ऐकून घेतली की जेव्हा तुमचे शोज येतात आणि जेव्हा तुमचे सिनेमे लावायचे ठरतं तेव्हा जर का थिएटर 20% पण भरलं जात नसेल तर आम्हाला लागणारी वीज आणि आम्हाला लागणारा जो काही मेंटेनन्सचा खर्च आहे तो त्या शो मधून निघत नसेल आणि आम्हाला आमच्या खिशातनं पैसे घालून जर का ते शो चालवायला लागणार असतील तर मग आमची परिस्थिती कठीण होते. पण जर का तुमचे चालणारे म्हणजे मराठी सिनेमा असेल किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये सिनेमा असेल तो जर का चांगला चालत असेल तर आम्हाला सुद्धा वेळ नाही लागला की ते शोज कमी करायला. उलट जेव्हा म्हणजे माझ्या सिनेमा मी काही सिनेमे केले त्याचा माझा अनुभव असा आहे की हिंदी सिनेमेचे शोज कमी केले. तर चेन्नई एक्सप्रेसचे शोज कमी करून आम्ही आठवत असेल त्या सिनेमाचे शोज वाढवले होते. भाग मिल्खा भागचे शोज कमी करून मराठी सिनेमाचे शोज वाढवले होते. प्रभातला तर सकाळी 7चा शो होता. सो अशाही गोष्टी झालेल्या. तर यासाठी आपल्याला एकच करता येईल ते म्हणजे आपल्या हक्काचं थिएटर असलं पाहिजे. तिथे कोणाचीच मक्तेदारी चालता कामा नये. म्हणून जर का परिवहन महामंडळाच्या वतीनं आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या वतीनं जर का त्याविषयी ठोस पावलं उचलली गेली म्हणजे ऑलरेडी ते सुरू आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी घोषणा झाली आहे की मुंबईमध्ये मराठी सिनेमासाठी स्वतंत्र थिएटर उभारणार, जर का या गोष्टी झाल्या तर ही बरीचशी समस्या दूर होईल आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ म्हणून प्रयत्न करू. आता होतं असं की बऱ्याचशा गोष्टी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ करतं पण नुसतं आशिष शेलार नंबरवर फोटो काढून मी अनुदान मिळवून दिलं 100 सिनेमांना असे बोलणारे पण काळे गोरे लोक आहेत आमच्याकडे. आता काय बोलायचं. आणि एक बरं मी ऍक्टिंगच करतो. आमचे जे प्रतिस्पर्धी लोक आहेत ते ऍक्टिंग पण करतात, ते नंतर मग सेटवर जातात, मग त्यांना कळतं की अरे जेवणाचं पण कॉन्ट्रॅक्ट मिळतात, जेवणाचं पण कॉन्ट्रॅक्ट घेतात. मग कळणार लॉजिंगची पण व्यवस्था करायची, अरे माझं हॉटेल पण आहे, मग ते लॉजिंगची पण व्यवस्था घेतात. मग त्यांना कळतं जनरेटर पाहिजे, लाईट पण पाहिजे, मग ते म्हणतात त्याला देऊ नका काम, माझ्याकडे लाईट पण आहे जनरेटर पण आहे, हे पण मी देतो. 4 लोकांचं काम काढून स्वतःलाच कसं मिळेल असे काही माझे मित्र आहेत. त्यांच्या काळ्या धंद्याविषयी मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही, पण आहे असं फॅक्ट आहे. आणि हे माझे सगळे मित्र आहेत जे कलाकार, ते 10 वर्ष कुठे गायब असतात, ते 5 वर्षांनी निवडणूक आले की उभे राहायला येतात कुठून. ते समाजसेवा बाकीच्या वेळेला पण करायला पाहिजे ऍक्च्युली त्यांनी. हा बोला गावरे साहेब. गाडी सिनेमावर असे